काळजी घ्या, पाणी प्या, दुसरं काही पिऊ नका। राजकारण करताना रडून राजकारण करायचं नाही। तर दुसऱ्याला म्हणलं ऐक ऐक साले ऐक, तू झालं तिघ तर उतारी पडलीच तिथं। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर। शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे जावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। माझी तुम्हाला विनंती, उन्हाळ्याची तीव्रता आहे, सारखं कुणाचा रुमाल चालू आहे, सारखं वारं चालू आहे, का तर गरमच फार होतंय। पण अहो काल तर मला सोलापूर का धाराशिव मध्ये लाईनीत उभा असताना उष्माघाताचा शॉक बसला आणि बिचारा वारला ना। बट मतदान करायला आले होते तेव्हा। अशा पद्धतीनं घडतं। काळजी घ्या, पाणी प्या, दुसरं काही पिऊ नका। त्याच्यामध्ये आपल्या आरोग्याला पाणी चांगलं असतं आणि त्याच्यातून तुमचा आरोग्य चांगलं ठेवा। राहिलेले 2-3 दिवस 4 दिवस अफवांच्यावर विश्वास ठेवू नका। काही जण भावनिक करतील। मी माझ्याही बारामतीकरांना शेवटपर्यंत सांगत होतो, तिथं शेवटच्या सभेत आमचे पुतणे रडलेच। म्हणलं का रे, तुला आत्ताच रडायचं आठवलं? इतके दिवस नाही रडणं आठवलं? हे असलंच, रडून प्रश्न तुमचे सुटणार नाही। कलमोडीची कामं रडून होणार नाही। राजकारण करताना रडून राजकारण करायचं नाही, आरेला कार्य करूनच राजकारण करायचं असतं। ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। त्याच्यामुळं काही जण वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार करतील। मला काही झालं तरी आता काही दिलीपरावांनी पण मोठे ज्यांना संधी दिली कारखान्याचा मार्केट कमिटीला, ती पण तिकडे निघून गेला। त्याला तर वाटायला लागलं उद्याचे ते आमदारच। आणि आता आमच्या समोरच्या पार्टीचे जे येणार नाही त्याला म्हणतात ये ये, आणि त्याला म्हणतात तुला आमदारकी, तुला आमदारकी। मी इंदापूर तालुक्यात तिघांना सांगितलं त्यांनी आमदारकी। मी तिघांना वेगवेगळं घेतलं आणि स्पीकरवर फोन लावला। म्हणलं काय रे, तुला काय सांगितलं? म्हणले आपल्याला आमदारकीचा शब्द दिलाय। तर दुसऱ्याला म्हणलं ऐक ऐक साले ऐक, तू नंतर त्याला तिसऱ्याला घेतला। म्हणलं काय रे, काय झालं? साहेब दादा मला आमदारकी देणारच आहे। ते म्हणले तुझीच आमदारकी। झालं तिघ तर उतारी पडलीच तिथं। म्हणलं ही बघ असलंय, ज्यावेळेस वेळ येते ना माणूस कशालाही हो म्हणतो। तू म्हणशील ती पूर्व दिशा, इकडं हा ही पूर्व, असं नसतं। आम्ही खोटं बोलणार नाही, आम्ही वेगवेगळ्यांना संधी देऊ, तुम्ही काळजी करू नका। परंतु आपला नेता दिलीप वळसे पाटील हे आज दवाखान्यात आहे। दिलीपरावांना कळलं पाहिजे की साहेब तुम्ही आमच्यावर इतक्या अतोनात प्रेम केलं, आमच्या शिरूर आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा असा विकास केला, असा कायापालट केला, हे आम्ही विसरू शकत नाही। आणि त्या पद्धतीनं मशीनवर जाल पाहिल्या त्यावेळेस ते डोळ्यासमोर आणा। दिलीपरावांनी केलेली कामं, आम्ही पण आमच्या परीनं केलेली कामं, आणि उद्याच्या काळात कोण काम करणार आहे? उगवता सूर्य कुठे ती बघा। आणि त्या पद्धतीनं पहिलंच बटन त्या घड्याळाच्या समोरचं दाबायचंय, ती दाबा। यांचं एकदा दोनदा तीनदा झालं, चौथ्यांदा आता आपल्यालाच निवडून आणायचंय।